पाच षटकांची ही लढत आज कॉम बॉक्स मध्ये जोडले जातील. आदरणीय सन्माननीय रायगड समालोचक असोसिएशन समितीचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर मुरवी आणि प्रवीण अर्जुने सर कलंबोली आणि मी स्वतः साईराजे पंचाच्या भूमिकेत जावेद फरीद सर, त्यानंतर सुनील पाटील सर मुरवी आणि आमचे वाघमारे सर. यस, मॅचचा आरंभ प्रचंड मेहनत स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहिली. आमचे संतोष म्हात्रे असतील, उत्तम शेठ भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान आमचे नितीनजी भोईर जबरदस्त मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांचे देखील नितीन या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया क्रिकेटच्या या अथांग महासागरावरती. क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतो. आज या स्पर्धेचा 4था दिवस. संदेश भगत आणि विजय आहेत स्ट्राइक एंड वरती. गोलंदाजी मार्क वरती 5 षटकामध्ये 5 गोलंदाज इथे अनिवार्य असतील. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षणाची पाबंदी असतील. 2 क्षेत्ररक्षक नक्कीच बाउंड्री रेषा लगत पेट्रोलिंग करतील. अंतर्वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लेग मध्ये शॉर्ट टर्मॅन, त्यानंतर एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पण क्षेत्ररक्षक वाहतो. शॉर्ट फाईन लेग गलीमध्ये आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये असं क्षेत्ररक्षणाचं झालं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेज तरार रफ्तार के सौदागर रोहित कोहली चांगला गोलंदाज आहे. पाहूया या मैदानावरती कशा पद्धतीने खेळ असेल. श्रीदत्त नौपाडा आणि त्यांना फाईट करणार संघ अंश 11 DCC कोपरा. चला दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू गोलंदाजी बाग वरती रोहित कोहलीचा अस्त्र. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 5 षटकांची लढत. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. भव्य दिव्य असं क्रीडांगण पेंधरच्या नगरीमध्ये या स्पर्धेत आजचा 4थी रात्र. समोरच्या दिशेनं परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी मिलेली ते श्रीकृष्ण ओपन झालाय. अर्थातच श्रीदत्त 11 नौपाडा टीम विजयच्या बॅट्समधून एक सन्मानजनक फटका आपण या ठिकाणी पाहिला. अतिशय सुंदर हस्ताक्षर आणि गुणलेखनाची भूमिका सातत्याने त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आमचे सिद्धेश भोईर. तुमचं मनपूर्वक आम्ही कौतुक करू आणि तुमचा आभार देखील मानू. गोलंदाज सज्ज या ठिकाणी रोहित. हो बॅटची काढा जरूर. वेग होता, प्रचंड वेग होता. स्ट्राइक वरती येते फलंदाज आपण संदेशला पाहतोय. सलामीवीर धडाकेबाज जोडी मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल एक्झिक्यूट केली. त्यानंतर दुसरा चेंडू इथे मात्र डॉट होताना आपण पाहिला. याच व्हेरिएशन असते गोलंदाजी सातत्याने P1 मध्ये आपली दादागिरी आपली हुकूमत प्रस्थापित करण्याचा त्याचा नक्कीच मनसोबा असतो आणि तो मनसोबा इथे व्यक्त करत असताना रोहित कोहली यंदाचा हंगाम भरपूर चर्चेमध्ये संघ असणारा हा संघ आपण पाहतोय अंश 11 DCC कोपरा. बॅटच्या रडार मध्ये नाहीये नक्कीच या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला फलंदाज इथे मात्र फसलाय फटका आणि इथे पहिलाच दे धक्का. नक्कीच या ठिकाणी श्रीदत्त 11 नौपाडा टीमचा फलंदाज संदेश भगतला परतावं लागेल. संगीत या ठिकाणी मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू असताना नवीन येणारा फलंदाज पाहतोय. मारा
सातत्याने 2024-2025 मध्ये चर्चेमध्ये असणारा आणि सगळ्यात जास्त धावसंख्या कोटणारा आणि जास्तीत जास्त रनर अप आणि चॅम्पियन्स असणारा संघ आपण या ठिकाणी पाहतोय अंश 11 DCC कोपरा. आमचे बादलबारा पत्रकारामध्ये कार्यरत असणारे आमचे बंधुतुल्य मित्र दीपक कांबळे सर मॅचचा आनंद घेत असतील. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि उत्कृष्ट तालवणी अमित तांबोली मॅचचा आनंद घेत असतील. स्वागत आहे सर्वांचं. गोलंदाज तयार आडव्या बॅटनं क्या बात आहे. काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा दिशा वेगाची स्वारी गोलंदाजी करतोय रोहित कोहली. लय भारी जाम भारी. चिरदन स्पर्धेमध्ये देखील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ अंश 11 DCC कोबरा आणि अंश 11 खेरणे संघाने प्रथम क्रमांक दाखल केला. क्या बात आहे. रजनी हंगाम सध्या तरी भरपूर चर्चेत होते कारण रायगड असो ठाणे असो या जिल्ह्यामध्ये प्रचंड मॅचेस आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाज रोहित. हो यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे फलंदाज बाद होते. धक्का क्रमांक 2 फलंदाज गणेश कोहलीची खेळी समाप्त. क्या बात आहे. आज गुरुवार आणि नक्कीच साईबाबाचं संगीत डीजे मास्टर जितू अविनाश पवार सुरेख डीजे ऑपरेटिंग सिस्टम. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर आहे. एकूण धावा दाफलकावरती पाहिल्या गेल्या फक्त सिंगल 5 चेंडू या ठिकाणी गोलंदाजांना फेकल्यात. अचूक टप्पा दिशा वेग शेवटचा बॉल. हो स्कूप करण्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय. इथे गॅप आहे भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. आपण मॅच ऑनच ठेवा कारण आज स्पर्धा आपण पाहिली तर थोड्या वेळानं इथे सुरू झाली. तर मी विनंती करीन पंचांना देखील की आपण टीम मीटिंगसाठी त्यांना वेळ देऊ नका. आपण लगेच मॅच ऑन करायची आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली. अर्थातच एकूण श्रीदत्त 11 9-12 टीम इथे येऊन ठेपली. फक्त 5 आणि 5 धावा आणि गडी गारद केल्यात. नक्कीच 2 सुरेख गोलंदाजी. मी म्हणेन P1 मध्ये इतकी चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. स्ट्रायकिंग वरती आता येतील फलंदाज विजय राणा सलामीवीर धडाकेबाज फलंदाज. अर्थातच 9-12 टीमची बोलक आहे परंतु त्याच्या खांद्यावरती आली आता जबाबदारीने तर खेळ इथे मात्र त्याला साकारावा लागेल. जिनीत पवार P2 मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल. हो दांडी गुल फलंदाज बाद. विजय राणाला देखील परतावं लागेल. झटका क्रमांक 3 अर्थात श्रीदत्त 11 9-12 टीमला. करायचं असताना नवीन येणारा फलंदाज आपण प्रज्योत भगतला आपण पाहू शकाल. मिडल ऑर्डर मध्ये 3 फलंदाजांचा घास आहे ते गुंडाळला गेलाय परंतु इथे संघाला एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे. 5 षटकामध्ये जवळपास 50 धावा तुम्हाला इथे बनवाव्यात. यस
मंडप डेकोरेटर्स कुठे असतील आपण लगेच संपर्क साधा, कारण लाईट्स थोडी इथे डगमगते. लाईट डीम आहे, मॅच ऑन असेल. इथे गोलंदाज सजय षटकातील नेक्स्ट बॉल अलॉंग द कॉफे. चेंडू चाललाय लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक आहेत. सॉफ्टवेअरनं चेंडू मात्र फील्ड केला जाईल. तत्पूर्वी मिळेल या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे सरसावत असताना एकूण धावा फलकावरती आखले गेलेत. एकूण 6 धावा. जिनीत पवार चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाचा घाशा गुंडाळला गेलाय. इथे गोलंदाज सज्ज. सॉफ्ट हँड अगदी लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक दूरवर येईल. त्यात दुहेरी धाव जोखीम आहे. हो डायरेक्ट हिट इथे करण्याचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा, परंतु सुरेख कलेक्टिंग खूप चांगली होती, परंतु स्टंप आउट मध्ये थोडाशी निराशा मात्र व्यक्त केली जाईल. सिंगलच्या नंतर इथे आलेली डबल धाव आपण पाहिली. धाव फलक धाव आखले गेले. एकूण 8. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना संत वाहते इंद्रायणी अशा पद्धतीने इथं खेळ इथे मात्र आपण पाहिला. श्री दत्ता 11 नौपाडा टीमची फलंदाजी इथे कुठेतरी चांगली करावी लागेल. P2चा खेळ चालू असताना पॅटची कडा, चेंडू चाललाय. पॅटला स्पर्श नव्हता कदाचित, बाईचा इशारा तो पंचांचा. तत्पूर्वी मिळेल एकच धाव. एकूण धावाच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे ठेपतो. एकूण धावा. धाव फलकावरती 9. जबरदस्त गोलंदाजी. जिनीत देखील अगदी ज्या पद्धतीने रोहितने गोलंदाजी केली अगदी त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. हॅव एंड येथे गोलंदाजीसाठी सज्ज असताना जिनीत नामक गोलंदाज. हो इथे लाईन रीड केली जाईल. एक्स्टमच्या बाहेर पंचांच्या दिशेने वळतायत, दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. आणि एक चेंडू मात्र जिनीतला फेकावा लागेल. एकदा अंकित केले जाईल. दुहेरी अंकामध्ये संघाची धावसंख्या धाव फलकावरती आखली गेली. तब्बल 10 धावा आहेत. षटक क्रमांक 2 चांगली गोलंदाजी ते सातत्यानं करत असताना जिनीत पवार इथे चेंडू थोडीशी लाईन मिस केली त्यानं. षटकातील पुढील चेंडू शॉप करता चेंडू इथे अगदी शॉर्ट मिड ऑफला. एकच धाव. एक चौकाराचा अपवाद वगळला तर नक्कीच मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय गोलंदाज जिनीत पवारनं. P2 मध्ये आणखीन काय बघ. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा आहे, दिशा आहे, वेग आहे, नियंत्रण, आपल्या खांद्याचा आणि आपल्या बॉटम लाईनचा खूप चांगला उपयोग करत असताना जिनीत नामक गोलंदाज संघाच्या बाजूला एक चांगली कामगिरी. षटकातील शेवटचा बॉल असेल. चांगला फटका. कॅप शोधलाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत गोलीच्या वेगानं गोलीगत चेंडू सीमा पार झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला जातो चेंडू आरपार 4. गोलंदाजी कौतुक करीन मी दोन्ही गोलंदाजाचं. रोहित कोहलीचं देखील आपण वक्तव्य पाहिलं. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या एकूण 5 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 10 आल्यात. एक वाईट होता अर्थातच आणि लेग बायच्या स्वरूपात 1 रन्स आली होती. बरोबर 15 धावा आहेत. येस तिसऱ्या षटकाचा मानकरी अक्षय, कॅप्टन ऑफ द टीम. आज संघाच्या संघनायकाची भूमिका त्यांच्या खांद्यावरती. परंतु पाहूया आता गोलंदाजी कशा पद्धतीने असे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय तो मात्र प्रज्योत भगत. क्षमता आहे या फलंदाजामध्ये चौफेरी फटका करण्याची, परंतु इथे 2 षटकांचा आता क्षेत्ररक्षण विखुरलेला आपण पाहू शकाल. डीप मिडविकेट, स्क्वेअर लेग मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर, बॅक ऑन पॉइंटला, शॉर्ट मिड ऑफला. आमचे उत्कृष्ट समालोचक, आमचे मित्र, बऱ्याच वर्षानंतर प्रवीण अर्जुने सर, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज अक्षय इथे स्लोवर. क्या बाद आहे. चेंडू पडल्याने थोडासा डीप राहतो आणि फलंदाज देखील या चेंडूवरती अशा भूत अशा नजरेनं पाहत बसलाय.
बाकीचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण केलं जातं. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर संघाची धावसंख्यावरती आपण नजर फेकली तर तब्बल 15 धावा आहेत. षटक क्रमांक 3 अक्षय पाटील चांगली गोलंदाजी करतात. पहिला चेंडू डॉट इथे मात्र आपण पाहतोय रजत भगत बॅटच्या स्टॉट मध्ये मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत हांचा पिसोरा फुलवत क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. रोहित कोहलीने टिपलाय झेल संपलाय फलंदाज अर्थातच प्रज्योत भगतचा खेळ. येस फलंदाज नक्कीच बाद झालाय. 4 फलंदाजांचा खेळ इथे समाप्त झालाय. नवीन येणारा फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतोय प्रतीक. प्रतीक मध्ये एक क्षमता जी असेल ती मात्र इथे सिद्ध करावं लागेल. जो झिजेल तो चमकेल आणि चमकण्यासाठी तुम्हाला इथे आता मात्र रात्रीमध्ये घाम घालावा लागेल. भरपूर तुम्हाला इथे संघर्ष करायचा आहे कारण भरपूर चर्चेमध्ये असणारा संघ अंश 11 DCC कोपरा संघ. जाऊ तिथे एकच संघाची हवा त्याचा नाव संघ आहे तो मात्र कोपरा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु काय गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या पद्धतीनं रोहितने गोलंदाजी केली ज्या पद्धतीनं जिनीतनं गोलंदाजी केली अक्षय अगदी त्यांच्याच पावलांवरती पाऊल ठेवत असताना अप्रतिम गोलंदाजी इथे साकारत असताना प्रतीक भगत आता मात्र आलाय परत. प्रतीकवरती भरोसा आहे विश्वास आहे आत्मबलावरती त्याला मात्र ही झुंज द्यायची आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला डीपमधून क्षेत्ररक्षक ऑन साईडमधून ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. एकच धावेवरती समाधान. काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवल्या कारण आपण रोहितचा पृथ्वीकरण पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना अंतिम चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर जिनीत पवार यांच्या अंतिम चेंडूवरती चौकार आला होता. परंतु अक्षय पाटील इथे 3 चेंडू फेकल्यात आणि फक्त धावसंख्या खर्च केली 1. अप्रतिम मॅग्निफिकेशन गोलंदाजी अफलातून येथे गोलंदाजी साकारत असताना षटकातील पुढील बॉल स्लोवर केलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला ठोकला तो जिंकला हुकला तो संपला. पण इथे सातत्याने डॉट चेंडूची सफर इथे करत असताना गोलंदाज कॅप्टन ऑफ द टीम अक्षय पाटील रातो के कादिल त्याचं नाव आहे अक्षय पाटील. चांगली गोलंदाजी 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. क्या बाद आहे. स्विचिटचा अस्त्र परंतु बॅटच्या परफेक्ट मिडल झाला नाहीये. एकच धाव शॉर्ट टर्मॅनला इथे मात्र फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे सरसावत असताना 17 आणि नक्कीच खतरा मी म्हणेन श्रीदत्त 11 नौपारा टीम वरती आलाय. मी म्हणे प्रत्येक गोलंदाजांनी जबरदस्त भेदकता इथे सिद्ध करत असताना अक्षय नामक गोलंदाज इथे स्वतःचा नक्कीच परिचय देत असताना 4 चेंडू फेकल्यात 5 चेंडू फेकल्यात. शेवटचा बॉल अंतिम चेंडूवरती काय रस्ते असेल. हो ब्लॉक बॉल मध्ये बॅक टू द बॉलर जोरदार टाळ्या. गोलंदाज अक्षय पाटील साठी अप्रतिम लाजवाब जबरदस्त गोलंदाजी. फक्त धाव खर्च केल्या 2 आणि 1 विकेट त्याला जरूर संपादित करताना आपण पाहिलं. षटकाची झाली या सांगता 3 षटकाची समाप्ती. संघटन टेबल आहे फक्त आणि फक्त 17. समाप्त 17 धावा आहेत. हा फलका होत्या त्या संघाला धोका आहे. मग बिंदास ठोका ठोकम ठोक फलंदाजी इथे मात्र करावं लागेल. स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज आपण पाहणार आहोत दर्पेश परदेशी. आता दर्पेशला स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल. शेवटचे 12 चेंडू हातामध्ये आहेत. आता मात्र संघाला एक ब्रिलियंट स्टार्ट द्यावा लागेल. गिअर एक्सोलेटर वरती मात्र दबाव तंत्राचा वापर करावा लागेल. संघावरती तुम्हाला संघर्ष निर्माण करावा लागेल. आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. आता संकटावरती तुम्हाला तुटून पडायचा आहे. गोलंदाज सज्ज हो बॅटची करा. हो चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे सरकावतोय. अर्थातच 18 धावा. विराट कोहलीची विराट खेळी. भारत बनाम पाकिस्तानच्या चर्चेमध्ये आपण पाहिला काय जबरदस्त शतक त्यानं आज झलकावला. जबरदस्त
किंग ऑफ विराट कोहली. धावसंख्या धाबल कधी 18 पण पाहिली गोलंदाज सज्ज. हा ट्रॅकर फटका पासलाय परंतु इथे विकेट किपर बीट. मॅच मध्ये लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन सरकारतोय. अर्थातच एकूण धाबा लागले गेलेत धावफलकावरती 22 धाबा आहेत. 22. लॉस ऑफ द 4 विकेट. 4 विकेट. चला थर्ड अंपायर साठी यस टीव्ही अंपायर ऑन स्क्रीन आम्ही चेक करणार आहोत. गोलंदाज सज्ज आपण यश. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त मिलेल्या चेंडूवरती सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन पुढे ठेपतोय. एकूण धावा लागले गेले एकूण 23 रन. 23 धाबा आहेत. यश कोहली येथे गोलंदाजीसाठी सज्ज असताना 3 चेंडू यशनं फेकलेत. आता मात्र संघर्षाला सुरुवात केली. मोठ्या फटक्यांची गरज आहे संघासाठी नौपाडा टीमसाठी. आता इथे मात्र मोठे फटके खेचावेच लागतील. एक चांगली टोटल. क्या बात आहे. परफ्यूम डिलिव्हरी. नाकाच्या समोरून हा चेंडू डिलिव्हर केलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. एकूण धावसंख्यावरती स्थगिती. खिडूकपाडा टीमचे संघनायकांना तुर्भे टीमचे संघनायक. चला आपण नाणेफेकीसाठी लगेच रिपोर्टिंग करा. गोलंदाज सज्ज इथे यश कोहली. भन्नाट वेगे. बॅटच्या स्लॉट मध्ये कॅप मध्ये जातो चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन ओव्हर द रोप. 4 रन. असताना हो ब्लॉक हॉल मध्ये बॅक टू द बॉलर. एक धाव अंकित केली जाईल. एका धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावा 28च्या घरात. षटक क्रमांक 4 ते सांगण्यात आले आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती श्रीदत्त 11 नौपाडा टीम जाऊन टेपला. एकूण धावा 28 वरती 4 विकेट गारत. सात 7.00 ची सरासरी गाठली आहे. आता शेवटचा षटक. हाणामारीचा षटक. टार्गेट सेट करणारा षटक. इथे बरसावा लागेल दोन्ही फलंदाजांना. शेवटचे 6 चेंडू हातामध्ये. अद्याप मोठा फटका षटकारांची गरजे चौकार जरी आले असले तरी मोठे फटके येत नाहीये. 28 धाबा फलकावरती. चला तुर्भे संघाचा संघनायक आपण लगेच यायचंय. खिडूकपाडा टीमचे कॅप्टन इथे आहेत नितेश आलाय. चला तुर्भे वर्सेस खिडूकपाडा यानंतरची लढत. आमचे दत्ताशेठ भोईर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. यावं दत्ताशेठ. स्वागत आहे आपलं. आणि कोपरे गावचे आमचे अभिमन्यू तोडेकर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे राजन तोडेकर आले असतील तर या. आपलं देखील स्वागत आहे. पहिलाच बॉल गोलंदाजीसाठी इथे अंतिम षटकामध्ये तनिष लाभम पाहू शकाल. तनिष काही हिऱ्याचं नाव आहे परंतु पाहूया इथे कशा पद्धतीनं इथे गोलंदाजी. 29 रन्स. 29 धाबा आहेत धावफलकावरती नौपाडा टीमच्या. अंतिम षटक. स्विच हिटचा अस्त्र. इथे मात्र विकेट किपर बीट झाला. त्या बाईच्या स्वरूपात रन्स मिळतील. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय धावा फलकावरती. यस बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. 30. 3 दशकामध्ये षटकार येणार कधी.
असाच प्रश्न समर्थकांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक नौपाड्याचे विचारत असतील की मोठे फटके येत का नाही आहे, याचा एकमेव उत्तर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. डायरेक्ट हिट गोटी लेम फलंदाज बाद. नौपाडा अडचणीमध्ये सापडला बी म्हणेन. काय गोलंदाजी करतोय तनिष. हर्ष भगत येत आहेत शेवटची वर प्रगतीपथावर असताना शेवटचे 4 चेंडू हातामध्ये आहेत. स्लोवर समोरच्या दिशेनं ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव अंकित. क्या बात आहे. अप्रतिम थ्रो ऑन द स्टंप. क्या बात आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. भरपूर प्रॅक्टिस आता झाली. अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. मार्च एंडपर्यंत मॅचेस चालतील. त्यानंतर लग्न सराई चालू होणार. इथे गोलंदाज सज्ज षटकात येईल. पुढील चेंडू समोरच्या दिशेनं फटक्याची गरज होती. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर छू म्हणतात. सेवन षटकाराची गरज होती. अंतिम टप्प्यामध्ये अंतिम षटकामध्ये षटकात ठोकलाय. फलंदाजी करत असताना आपली ओळख आपला परिचय इथे प्रतीक भगतच्या बॅट्स मधून एक खणखणीत षटकार आपण पाहिला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 37. 2 फटके जर मोठे आले तर एक सन्मानजनक धावसंख्या. कारण नौपाडा टीम मध्ये देखील चांगले गोलंदाजींचा भरण आहे. 37 धावा आहेत. तनिषला आपण पाहू शकाल अगदी कमी वयामध्ये चांगला प्लॅटफॉर्म या संघामध्ये खेळण्यासाठी त्याला संधी मिळते. 37 रन 37 धावा आहेत. हो पुन्हा एकदा चांगला चांगला कमबॅक इथे मात्र देण्याचा प्रयत्न त्याने केला. षटकाराला लगेच त्याचा प्रत्युत्तर चोखरित्या त्याने डॉट चेंडू फेकून दिलाय. शेवटचा चेंडू षटकाराला 43 चौकाराला 41. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. चौकार षटकार का विकेट. बॅटच्या स्लॉट मध्ये स्लोवर होता. यावेळी चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. संघ जाऊन ठेपलाय धाव फलकोटी. एकूण 43 आणि 44 धावांचं लक्ष असेल. 80-11 DCC कोपरा समोर. हा लक्ष्य कशा पद्धतीने पार केला जाईल. पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये कालचा दिवस रात्री जबरदस्त गाजवले आमचे उत्कृष्ट समालोचक अर्थातच आमचे बंधुतुल्य मित्र प्रवीण अर्जुने सर कलंबोली सर. स्वागत आहे तुमचा या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. चला तुर्भे संघाचा संगणक आपण लगेचच यायचंय. तुर्भे टीम कॅप्टन टॉस साठी यायचा. बघा वेळ नाही आपल्याकडे. चला इथे खिरुपारा टीमचे कॅप्टन आहेत व्यासपीठावरती. आता ज्यांचं इथे आगमन झालंय ते आमचे सन्माननीय पेंदर गावचे आदर्श व्यक्तिमत्व दत्ताशेठ भोईर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे कोपरे गावचे अभिमन्यू तोडेकर तसेच आमचे नितीन भोईर ज्यांची स्पर्धा आपण पाहिली. चला दत्ताशेठ भोईर यांना विनंती करेन की आपण यावं.
चला आपण टॉस करतोय. सेट कॉल आहे. चला तुर्बे टीमचे कॅप्टन तिथे टॉस जिंकले. मी दत्ता शेटे यांना विनंती करेन की आपण असं व्हायचं. संकेत पाऊशे, संकेत टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? निर्णय आमचा पेंडिंग असेल. ओके ठीक आहे, कारण इथून निर्णय देऊनच निघायचं असतं, परंतु ठीक आहे. चल स्पर्धेमध्ये सहभाग वाईल्ड कार्ड एंट्री आहे. वाईल्ड कार्ड आम्हाला सकाळी कॉल आलेला का पेठालीवाल्यांच्या जागेवर खेळायचं आहे आणि आम्ही इथे खेळण्यासाठी आलो. स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा खूप छान आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि कमिटीचे त्यांचे धन्यवाद मानतो. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नितेश टॉस कमावलाय. डिसिजन थोडासा पेंडिंग आहे. तर फलंदाजी आली तर काय टार्गेट असेल? 5 षटकांचा सामना आणि स्पर्धेचा रूल आहे 5 गोलंदाज आहे. 5 गोलंदाज असल्यामुळे 60+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण की 5 गोलंदाज म्हणजे मार खाण्याचा प्रयत्न कमी करायला लागेल. इथे खिडूकपाडा संघ बऱ्याच वेळेला खेळलाय, चांगला परफॉर्मन्स राहिलाय. तर काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप चांगली आहे. इथे आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्यासाठी आम्ही नितीन भोईरचे धन्यवाद मानतो. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सर नितेशने सांगितलंय की जास्तीत जास्त टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न आम्ही करू. इथे आमचे सन्माननीय डॉक्टर श्री दत्तात्रय नागो पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, त्याचबरोबर सन्माननीय आमचे गुरुनाथ शेठ माया पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. तर आपण बोलूया मॅच कडे. नक्कीच सन्मान थोड्या अभिमन्यू तोडेकर यांचा आपण इथे सन्मान घेतोय. मी उत्तम शेठ भोईर यांना विनंती करेन की नितीन या. तसे आमचे चित्तू कोपरकर हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आमचे नितीन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण अभिमन्यू तोडेकर यांचा सन्मान होतो. नितीन भोईर यांची स्पर्धा आपण याच मैदानामध्ये पहिली स्पर्धा नाईटची पाहिली, जीवा भोईर स्मृती चषक, आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा दुसरी नाईट स्पर्धा याच मैदानामध्ये जीवा भोईर मैदानामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक आपण इथे पाहतोय. यस, ओके, धन्यवाद. हॅलो, धन्यवाद संदीपजी पाटील सर, धन्यवाद साई राजे ज्यांचा आवाज मात्र आपण या सत्राच्या या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकलं. सर्वप्रथम उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मी प्रवीण अर्जुन कळंबोली मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. खरं तर आज 27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिन आणि या मराठी राज्यभाषा दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अर्थातच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर, अर्थातच विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जयंती सोहळा आणि तोच आज जागतिक मराठी दिन लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक, मानतो मराठी एवढ्या जगात माय, मानतो मराठी. खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गुणगौरव करणारा आजचा हा दिवस आपण या ठिकाणी पाहिला. तमाम मराठी भाषक यांना मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर मराठी भाषा ही अभिजात भाषा आणि अभिजात भाषेचा दर्जा, खरं तर अभिजात भाषा म्हणजे काय तर ज्या भाषेचा संदर्भ 500 वर्षापूर्वीपासून जी भाषा अस्तित्वात आहे अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. आणि मराठी भाषेवरती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रिसर्च केला गेला, संशोधन केलं गेलं आणि त्या संशोधनाअंती हे प्राप्त झालं की ही भाषा तब्बल 500 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे. आणि म्हणूनच मराठी भाषेला खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपण मराठी म्हणून आपल्यासाठी ही आनंदाची गौरवाची गोष्ट आहे. आणि अशा मराठी राज्यभाषा दिनाच्या आपणा सर्वांना सर्वप्रथम या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं 81 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या होत्या. 82 धावांचं लक्ष होतं
आणि त्या 82 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकांमध्ये मात्र तो सामना आलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. या मैदानाचं हे वैशिष्ट्य राहिलंय, या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. अगदी 39 धावा डिपेंड होतील की काय असंही चित्र सामना क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये मात्र सर्वोच्च सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती उभारली गेली. एकीकडे जर पाहिलं तर नौपाडा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र 2 हात करताना कोपरा संघ, कोपरा विरुद्ध नौपाडा अशी हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पाहिलं तर कोपरा संघ जबरदस्त आणि भन्नाट फॉर्ममध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करताना पाहिलंय. आणि त्यांच्यासमोर ठेवलं गेलेलं हे जे टार्गेट आहे, हे टार्गेट कितपत योग्य असणार आहे यासाठीचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये यावेळेला क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. चेंडूवर जाण्याऐवजी त्यानं बचावात्मक पवित्रा, खरं तर चेंडूवरती झेपावणं, आक्रमण करणं, एक क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील. डिपेंड करायचे आहेत फक्त आणि फक्त 44 धावा. आणि अशा परिस्थितीमध्ये अक्षरशः प्रतिस्पर्धी संघानं निर्माण केलेल्या प्रत्येक संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. पहिली धाव धावफलकावरती अंकित केली जाते. धावसंख्येचा श्रीगणेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जे लक्ष्य, जे टार्गेट उभारले गेले 44 धावांचं, त्या दिशेने टाकलेलं पहिलं यशस्वी पाऊल सिंगल धावफलकावर आली आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा खोल्यामध्ये टाकलेला चेंडू होता. बचावात्मक पवित्रा, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाजी डिसेंट करावी लागणार आहे. लॉंग ऑन खुलं केलंय, लॉंग ऑफ खुलं केलंय, त्यामुळे तुम्हाला दिशा भरकटता येणार नाहीये. सातत्यानं तुम्हाला मिडल अँड ऑफस्टिक वरती गोलंदाजीचा मारा करावा लागेल. आणि गोलंदाजीमध्ये तेच करत असताना आघाडीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश कोळी. तर गणेश कोळी, खरं तर कोपरा म्हटलं तर अनेक अशी नावं आपल्या समोर येतील, ज्यापैकी 2 दिग्गज खेळाडू रोहित कोळी आणि जिनीत पवार यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अकॉर्डिंग टू द फील्ड या ठिकाणी गोलंदाजीचा मारा केला जातोय. फलंदाज जरूर प्रयत्नशील आहेत, परंतु गोलंदाजीची लय आणि दिशा आपल्याला पाहायला मिळते ती मिडल अँड ऑफस्टिक वरती पाहायला मिळते. यावेळेला शफल अक्रॉस लाईन जरूर खेळला गेला होता चेंडू, परंतु जिनीतला मोठा फटका खेळता आलेला नाहीये. जिनीत 3 चेंडूंचा सामना केला, वैयक्तिक 2, तर फलंदाज रोहित कोळी मात्र खेळतोय आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. एक संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे. यावेळेला मात्र वेगवान, तेच तर राज गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात. या आत्मविश्वासानं मात्र मैदानाच्या आतमध्ये खम्मालीची टिचून गोलंदाजी काय असतो, तिखट मारा काय असतो, हे मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवताना गणेश. खरं तर श्री गणेश या गोलंदाजीचा करण्याची संधी संघनायकाच्या माध्यमातून मिळाली आणि आपल्या नावारूपाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना, परंतु हे 2 असे खेळाडू आहेत की जे कोणत्याही क्षणाला आक्रमण, प्रतिहल्ला, एअर स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये करू शकतात. ओळखतायत की हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये मात्र मोठा या ठिकाणी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. होय, पहिली विकेट आली आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी होतोय बाद. मित्रमंडळ गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ पेंदर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मराठी मनाचा मानबिंदू. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना मात्र ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कट्टर शिवसैनिक या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय उत्तमजी भोईर साहेब वाडी त्यांच्या संघ सहकार्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक दैदीप्यमान क्रिकेटचा रंगारंग सोहळा या पेंदरच्या ऐतिहासिक मैदानावरती, जीवा भोईर मैदानावरती रंगणारी ही आजची 4थ्या रजनी चीच पहिल्या सामन्यातील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. एकूणच जर पाहिलं तर आज मराठी राज्यभाषा दिन आहे. मराठी या विषयावरती आपण जास्तीत जास्त चर्चा आजच्या या दिवसामध्ये जरूर या ठिकाणी करणार आहोत. आणि एकूणच जर पाहिलं ना तर या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण क्रिकेट
देखील एन्जॉय करणार आहोत. पहिल्या सामन्यामध्ये दबाव बनवण्याची गरज होती, तो प्राथमिक दबाव या ठिकाणी बनवला गेला. एकूणच पाहिलं तर WTCची संपूर्ण टीम आज मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे आपल्या निखळ मनोरंजनासाठी. एक दर्जेदार क्वालिटी विथ अ क्लिअरिटी जर का तुम्हाला हवी असेल तर WTC या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की एक दर्जेदार प्रक्षेपण वाहिनी अर्थातच राहुलजी उलवेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही WTCची ही प्रक्षेपण वाहिनी आपल्याला या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज देत असताना आमचे कॅमेरामॅन प्रथमेश यांचा देखील आपण विशेष उल्लेख करूया. मेन कॅमेरा ऑपरेट करत असताना साईड कॅमेऱ्याच्या माध्यमातून हरीश पाटील आणि आमच्या टेक्निकल साईडला या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये जर पाहिलं तर माही आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेले. खूप चांगलं कार्य आहे. मागील 3 रजनीमध्ये त्यांचं कार्य प्रक्षेपण मात्र दर्जेदार राहिलंय. यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता, वाईड आउटसाइड द ऑफस्टमचा हा चेंडू गरंगळत डीपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. पहिल्या चेंडूवरती थोडंसं डिसाय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यावेळेला असं वाटलं की कदाचित नौपाडा संघ बॉडी लँग्वेज त्या पद्धतीची नाही आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये जिथे गणेशनं सुरुवात केली ना तिथे सुरुवात मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. जिनीत सारखा महत्वाचा फलंदाज कोपरा संघानं या ठिकाणी गमावला, परंतु विसरून चालणार नाहीये रोहित अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, विजय एक हाती आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची धमक या खेळाडूमध्ये नक्कीच पाहायला मिळते आहे. फॉर्म जर पाहिला तर नक्कीच या खेळाडूच्या खांद्यांवरती मात्र खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी लीलया या सामन्यामध्ये साकारली जाणार का? प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. आपण नेहमी म्हणतो ना की क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे पर्याय जर का प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. रोहित थोडा वेळ जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी स्वतःला वेळ देतोय. त्यानं ओळखलंय या मैदानावरती अनेक स्पर्धा त्यानं खेळल्यात. या अगोदर देखील प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये किमान 1-2 स्पर्धा खेळण्याची संधी या संघाला मिळते आणि या मैदानाचा एकूणच अचूक अंदाज त्याला आलाय. जर का मैदानावरती ठाण मांडून उभा राहिलो ना तर या मैदानावरती धावा उभारल्या जाऊ शकतात. हे त्यानं हेरलंय, त्यामुळे थोडासा वेळ देतोय स्वतःला आणि तिथून मात्र एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट सुरू ठेवण्याचा इशारा देखील येतोय. हो, यावेळेला हाफ ट्रॅकर होता, हात खुले करण्याची संधी, अक्षरशः चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. येथील धावा 6 षटकार. हॅलो, तर एकूणच धावत संख्येचा आपण विचार केला तर यावेळेला धावा धावफलकावरती षटकाराच्या मदतीने कुठेतरी उंच भरारी घेण्याचा प्रयत्न, सांघिक धावत संख्येला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न या खेळाडूंच्या माध्यमातून. खरं तर डावखुऱ्या हाताचे फलंदाज हे आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात आणि ती प्रचिती मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक खराब चेंडू होता, एक चूक गोलंदाजानं केली. इथे तुम्हाला चुका करण्याची संधी नाही आहे. इतक्या मोठ्या लेवलच्या स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला मात्र चुका करण्याची संधी ही तुम्हाला खूप कमी असते आणि केलेली प्रत्येक चूक आणि त्या चुकीचा मात्र तुम्हाला प्रायश्चित्त हे मैदानाच्या आतमध्ये जरूर करावं लागेल. आतापर्यंत काय घडलं मैदानाच्या आतमध्ये हे कोपरे संघाला विसरून जावं लागेल. आपल्या गुणवत्तेवरती, आपल्या मनगटी ताकदीवरती आणि आपल्या खेळाच्या जोरावरती या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची धमक या कोपरा संघाची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. याही वेळेला पुन्हा एकदा हात खुले करण्याची संधी. अनस्टॉपेबल इन नाईट नंबर 3 यश नावाप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यात कोपरे संघानं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता आणि संयम याचं सुवर्ण मध्य साधत असताना फलंदाजांना मात्र कमालीची फलंदाजी केली आहे. दुसऱ्या गोलंदाजावरती आक्रमण होणार, हल्लाबोल होणार हे सुनिश्चित होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा धावफलकावरती आल्या होत्या आणि ज्या पद्धतीने आपण गीते ऐकतो ना, मैदानावरती खेळ सुरू आहे, मैदानाच्या बाहेर निखळ मनोरंजन. DJ अविनाश अर्थातच DJ जितू आपल्या समोर या ठिकाणी
ॲज अ ऑपरेटर पाहायला मिळतात. खूप चांगलं कार्य राहिलं आहे मागील 3 रजनीमध्ये. क्रीडा रसिकांचा निखळ मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केला जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 18. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे अजूनही 18 चेंडू शिल्लक आणि 26 धावांची गरज. सामन्यामध्ये कमबॅक केलंय, सामन्यामध्ये पुनरागमन केलंय. 10 ते 12 किंवा 12 ते 15 धावांचं षटक येणं गरजेचं होतं. यश मैदानाच्या आतमध्ये आला. इनॅट नंबर 3 कोणत्याही संघाचा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा त्या संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू असतो आणि त्या खेळाडूनं इथे आपली महत्वाकांक्षा मैदानाच्या आतमध्ये दाखवली. बऱ्याच कालावधी शांत संयमी खेळ करणारा यावेळेला रोहितची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपते आहे. रोहितच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. तेव्हा चेंडू माझ्या रेंज मध्ये येणार ना, मी माझ्या मनगटी ताकदीवरती विश्वास ठेवणार. यावेळेला पंच अवंतरचा इशारा करतायत. इट्स अ वाईट बॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळेला आपण पाहतोय अर्थातच मॅन फ्रॉम कल्याण जावेद फरीद सर, सिनियर मोस्ट पंच. इथे मात्र नो चेंडूचा इशारा झालाय. होय, स्क्वेअर लेग पंचाने देखील दर्शवलाय. इट्स ओव्हर वेस्ट हाईट. कमरेच्या उंचीच्या वर या चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे. नो +4 एकूण 5 धावा. जणू एखाद्या फुटबॉल प्रमाणे दिसायला लागलाय की काय. 2 षटक संयम त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि या मैदानावरचं जे युवा खेळाडू हा सामना पाहत असतील, ज्या संघांचा या स्पर्धेमध्ये यानंतर जे सामने असणार आहेत त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा मेसेज रोहितनं दिलाय की जर तुम्ही मैदानावरती उभा राहिलात ना, तुमची आईसाईड एकदा का सेट झाली ना की हे मैदान कोणत्याही धावसंख्येसाठी फार मोठं नाहीये. धावांचा पाठलाग या मैदानावरती केला जाऊ शकतो आणि ते दाखवले. नौपाडा संघ थोडासा रिलॅक्स झाला 2ऱ्या षटकामध्ये आणि तिथंच हेरलं फलंदाज यशनं. यशच्या बॅटमधून आलेले 2 उत्तुंग षटकार या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा शिरकाव करताना कोपरा संघ मिळाला. ही मोठ्या संघांची खऱ्या अर्थानं खासियत आहे की तुम्ही एक संधी द्याल ना, त्या संधीचं सोनं करण्यासाठी हे संघ मात्र पुढे सरसावतील आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कोपऱ्या संघानं मिळालेल्या संधीचा फायदा करत असताना संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला. इक्वेशन जर पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्या 32. अजूनही लक्ष गाठायचं आहे येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 12 धावांचं. 12 धावांची आवश्यकता. नो चेंडू होता. त्यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिटचा चेंडू होता. रोहित ऑन अ स्ट्राईक. यावेळेला मात्र दमखम दाखवलाय परंतु क्षेत्ररक्षक येतोय. कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज क्रमांक 2 दुसरा विकेट इथे मात्र गमावलाय तो कोपरे संघानं. एकसो एक फलंदाजांचा भरडा या संघामध्ये. एक वादळ मैदानातून बाहेर जातंय ना जातंय तेच दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. झिनीत बाद झाला. यश नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सामन्याची सूत्र त्यानं आपल्या खांद्यांवरती घेतली, आपल्या हातामध्ये घेतली. त्यानंतर रोहितची बॅट तळपताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तर नवीन बॅटर अक्षय पाटील इनॅट नंबर 4 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 27 एक उंच पुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खरं तर फलंदाजांसाठी उंची ही सर्वाधिक महत्वाची असते असं म्हटलं जातं, परंतु काही खेळाडू त्याला अपवाद देखील आहेत. अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर आपण या ठिकाणी उल्लेख केला की त्यांची शारीरिक उंची जरी कमी असली तरी ज्या उंचीचा खेळ त्यांना भारतीय संघासाठी तब्बल 26-27 वर्ष केला ना, तो आजही आज तागायत तो खेळ मात्र प्रत्येक क्रिकेट खेळाडूंच्या नजरेमध्ये राहिलाय. कारण भारतीय संघाचा ज्या ज्या वेळेला सामना असायचा ना त्यावेळेला अक्षरशः रस्त्यावरती कर्फ्यू लागल्याची चित्र पाहायला मिळायची आणि प्रत्येक क्रीडा रसिकाचा एकच प्रश्न असायचा की सचिन आहेत की बाद झालेत. म्हणजे हा आत्मविश्वास होता. यावेळेला मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी. झेल टिपणं गरजेचं आहे. होय, क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चुका चुका क्षेत्ररक्षणातील या चुका. कारण लगातार 2 विकेट्स येणं येणाऱ्या फलंदाजांवरती दबाव निर्माण करण्यासाठी पूरक
मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु चूक झाली आहे, झेल सुटलाय, फलंदाजाला मिळालंय जीवनदान. आणि ह्या ज्या चुका आहेत ना त्या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला नक्कीच महागात ठरू शकतात. इक्वेशन बदलतंय, धावा धावफलकावरती आल्या, 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण, येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. आहे लोकगीते, कलागीते, सांस्कृतिक गीते, भारूड, त्यानंतर जर आपण पाहिलं तर अभंग, कीर्तन, या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेमध्ये ऐकायला मिळतील. आणि म्हणूनच आज मराठी राज्यभाषा दिन संपूर्ण जगभर मात्र जागतिक मराठी दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरा केला गेला. कविश्रेष्ठ विवा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन म्हणून आपण राज्यभाषा दिनाचा या ठिकाणी या जल्लोषामध्ये उत्साह साजरा केला. काल महाशिवरात्री, खरं तर महान पर्व आपल्याला पाहायला मिळालं. आणि या स्पर्धांना एक यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आपल्याला जरूर पाहायला मिळालं. येणारे 12 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर इनेट नंबर 4 अक्षय पाटील, उंचपुरा फलंदाज, मैदानाच्या आतमध्ये यशनं खरं तर प्रभावित केलं आहे, परंतु इथे नाव अक्षय इज ऑन फायर, चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता येतोय स्ट्रोक, षटकार. ठिकाणी ऐकलं, एक वेगळीच ऊर्जा प्रत्येकाच्या मनामध्ये संचारते ज्यावेळेला अशा प्रकारची गीते डीजेच्या माध्यमातून तुमच्या कानावरती पडणार. आणि गोलंदाजानं मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवरती रेंजमध्ये चेंडू होता, षटकार आला. एकूणच जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू अजूनही शिल्लक, 3 धावांची गरज. सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणलाय. कोपरा संघ संधीच्या शोधामध्ये होता. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं ज्यावेळेला पॉवर प्लेमध्ये फक्त 3 धावा आल्या, जिनीत सारखी महत्वाची विकेट गमावली, या ठिकाणी या नौपाडा संघ सामन्यामध्ये शिरकाव करतोय की काय अशी चित्र पाहायला मिळाली. परंतु या मैदानावरती खेळताना तुमच्याकडे धावा असणं गरजेचं आहे. कमी धावा करून या मैदानावरती सामना जिंकणं हे आव्हानात्मक आहे. एक फ्लॅट विकेट आहे, बॅटिंग पॅराडाईज विकेट म्हणून संबोधलं जातं, परंतु काल गोलंदाजांचं वर्चस्व देखील या मैदानावरती पाहायला मिळालं. अगदी 39 धावा, 36 धावा असेही टार्गेट आपण या सामन्यामध्ये पाहिले. आणि ते सामने असे नाही आहे की एकतर्फा पाहायला मिळाले, ते सामने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत. परंतु इथे मात्र संधी निर्माण केली आहे. शॉर्ट स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक आणला गेला होता, तैनात केला गेला होता, ट्रॅप रचला गेला, जाळं विणलं गेलं, इथून मात्र परतावं लागेल. विकेट नंबर 3, यश बॅक टू द पॅव्हेलियन. प्रतिम, खऱ्या अर्थानं आज आपण महाराष्ट्र राज्य दिन, खऱ्या अर्थानं मराठी राज्यभाषा दिन या ठिकाणी साजरा करतोय. असा माहोल मात्र आमच्या डीजे अविनाश साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच डीजे जीतू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अल्फा गौरव शीर्षक गीत आपण या डीजेच्या माध्यमातून ऐकलं. अप्रतिम अप्रतिम संगीत, कर्ण मधुर संगीत, मराठी भाषेची ही जादू आहे. आणि इथे मात्र सामना फिनिश केलाय. येस, खात खुले करण्याची संधी आणि अक्षरशः या चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय आणि या पहिल्या फेरीतील विजय संपादित करत असताना पुढील फेरीपासून दिमागदार पद्धतीने प्रवेश केलाय तो टीम कोपरा संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.
तर या ठिकाणी टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, दबावामध्ये असताना खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, 7 चेंडूंचा त्यानं सामना केला, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि तब्बल 16 धावांचं योगदान दिला. बॅटर यश कोळी ठरतोय या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी. तर यशला विनंती असेल आपण प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्कारासाठी मुख्य मंचावरती यायचं. येस सर. यस, नक्कीच. तर आमचे कोपरे गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय रघुनाथ बुवा तोडेकर हे देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नेहमीच क्रिकेटला जबरदस्त योगदान त्यांचं नेहमीच राहिलंय, तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया. इथे आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलतोय.